मावळच्या विकासासाठी पार्थ पवार यांना मोठे मताधिक्य देऊन विजयी करा. सुनेत्रा पवार यांचे खोपोलीतील महिलांना आवाहन. आजोबा आणि वडिलांकडून राजकीय आणि सामाजिक बालकडू मिळाल्याने पार्थ पवार मावळचा विकास नक्की करतील असा दावा करत पार्थ यांना मोठे मताधिक्य देऊन विजयी करण्याचे आवाहन खोपोलीत आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात बोलताना सुनेत्रा अजित पवार यांनी केले. राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचारार्थ खोपोली आणि खालापूर तालुक्यातील महिलांचा मेळावा राजर्षी शाहू महाराज सामाजिक सभागृहात आयोजित करण्यात आला होता. खालापूरच्या उपनगराध्यक्षा शिवानी जंगम यांनी यावेळी प्रस्तावित केले. सिलेंडरचा भाव काय होता, आता काय झालाय, पेट्रोलचा तेव्हा भाव काय होता, आता काय झालाय. सगळ्यात मोठी आपलं संकट जे आपल्या माननीय पंतप्रधानांनी दिलं, जे नोटबंदी करून ते अक्षरशः आपल्या महिला भगिनींवर सगळ्यात मोठी ती संकटाची आपल्यावर त्यांनी एक पुढाट टाकलेली आहे की आपण जे साडीच्या घडीत लपवलेले, कुठतरी पिठाच्या साखरेच्या डब्यात टाकलेले जे पैसे होते, जी आपली पुंजी होती, तीच सगळी आपल्याला रिकामं करून टाकलेलं आहे या सरकारने. असे अनेक प्रश्न आहेत. रायगड जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा श्रद्धा ठाकूर आणि राष्ट्रवादीच्या युवती संघटक प्रतीक्षा लाड यांनीही यावेळी मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या महिलांना मार्गदर्शन केले. पण उपस्थित महिलांना माझा सवाल आहे की या ठिकाणी आपल्याला महागाई कमी झालेली दिसली का? तर नाही, महागाई तर कमी झालीच नाही. उलट काय झालं, गॅस सिलेंडरचे दर यांनी गगनाला भिडवून ठेवले. आज काँग्रेस राष्ट्रवादी युपीएच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचे दर त्यावेळेला 2014 पूर्वी 450 रुपये होते. आज आपण महिला भगिनी बघितलं तर गॅस सिलेंडरचे दर हे 1000 रुपयापर्यंत गेलेले आपल्याला बघायला मिळते. आज उज्ज्वला योजना या मोदी सरकारने आणली. महिलांना सांगितलं की आम्ही धुरापासून मुक्त करू. पण आज माझ्या आदिवासी पाड्यावरच्या किंवा गरीब महिला खरोखर या धुरापासून मुक्त झाल्यात का? तर याचं उत्तर नाही. उज्ज्वला योजना ही केवळ कागदावरच राबवली गेली आणि या उज्ज्वला योजनेच्या नावाखाली माझ्या महिला भगिनींना मिळणारा रॉकेल हे देखील या सरकारने बंद केलं आहे. म्हणजे कधी अडीनडीला लाईट गेली तर माझ्या आदिवासी महिला या दिवा लावून घरामध्ये राहत होत्या, त्या दिवा लावायला देखील त्यांनी केरोसिन या सरकारने त्यांच्या घरामध्ये ठेवलं नाही असं या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे. मी तुम्हाला सगळ्या महिलांना विचारते, विकास झाला का? माझा तरी विकास नाही झाला, तुमचा झाला का? हो की नाही? बरं, आता मला आवाज ऐकू आला. खरं तर विकास फक्त झाला मोठ्या व्यावसायिकांचा, ज्यांच्याकडनं त्यांना पैसे, त्यांच्याकडनं त्यांचे जे काही फंडिंग होते ते उभारत होते, त्या विकासकांचा, त्या व्यावसायिकांचा विकास झाला. नक्कीच माझ्यासारख्या सर्वसामान्य जनतेचा जे आपण भोगतोय आजपर्यंत या सरकारमुळे, त्यांचा नक्कीच विकास नाही झाला. आपल्या खात्यात 15 लाख येणार होते, ही हजार नोट होती, 15 लाख येणार होते. आपल्याकडे महागाई जाणार होती, आपल्याकडे रोजगार वाढणार होते, आपल्याकडे युवक आणि युवतींना जास्तीत जास्त 2 करोड युवक आणि युवतींना रोजगार देण्याची भाषा होती. खूप काही आपल्याला वचनं दिली गेली, पण ती कोणतीही पाळली गेली नाही. कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही. सबका साथ सबका विकास. साथ तर तुम्हाला लोकांनी दिली 2014ला, पण विकास काही झाला नाही. विकास फक्त त्या पार्टीचा झाला, त्या पार्टीच्या नेत्यांचा झाला आणि नक्कीच त्यांना जे फंडिंग करतात त्या व्यावसायिकांचा झाला. पण आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेचा विकास थोडाही झाला नाही. आजोबा आणि वडिलांकडून राजकीय आणि सामाजिक बाळकडू मिळाल्याने पार्थ पवार मावळचा विकास नक्की करतील असा दावा करत पार्थ यांना मोठे मताधिक्य देऊन विजयी करा असे आवाहन यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांनी उपस्थित महिलांना केले. लहानपणापासूनच तो आपल्या आजोबांना, आपल्या वडिलांना, आपल्या आत्यांना पाहत आलेला आहे. आपल्याला माहिती आहे की एखाद्या मीडियावाल्याचा मुलगा परत मीडियावालाच होतो. बरेच वेळा एका कलाकारांचा मुलगा कलाकार असतो, शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा शेतकरीच असतो. तो लहानपणापासून आपल्या वडिलांना, आपल्या घरातल्या लोकांना बघत आलेला असतो. त्याच्यामुळे काही संस्कार हे घरातच होत असतात. त्यामुळे कसं पार्थलाही राजकीय आणि सामाजिक बाळकडू घरातूनच मिळालेला आहे. तो आपल्या आजोबांना लहानपणापासून अनेक गोष्टी करताना पाहत आलेला आहे. आपल्याला माहिती आहे की आपले खासदार कोण आहेत, माहिती आहे का आपल्याला सगळ्यांना? गेल्या 15 वर्षात 10 वर्षात त्यांनी काय केलं? जेव्हा जेव्हा मी प्रत्येक ठिकाणी जाते तेव्हा बऱ्याच जणांना खासदारांचं नावही माहिती नाही. असो, मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आपली मावळची निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची बनवलेली आहे.
तुम्ही सर्वांनी हा विश्वास दाखवलाय पार्थसाठी. तर पार्थ तरुण आहे, त्याला विजन आहे आपल्या आजोबांसारखाच. त्याला अनेक त्यांनी संकल्प जे आहेत की त्याला रोजगार निर्मिती करण्यासाठी अनेक गोष्टी करायच्या आहेत. माझ्या महिलांचे अनेक प्रश्न आहेत, युवकांचे बेरोजगाराचे प्रश्न आहेत, युवतींचे प्रश्न आहेत. यावेळी महिलांनी मोठी गर्दी केली होती. खोपोलीच्या नगराध्यक्षा सुमन अवसरमल, पंचायत समितीच्या माजी सभापती श्रद्धा साखरे, नगरसेविका जिनी सॅम्युअल यांच्यासह नगरसेविका आणि महिला पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दिनेश पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.